नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. ईश्वर अशोक मामांना विचारतो, अरे चहा पिण्याच्या गडबडीत मी विचारायचंच विसरलो, भैरवी आणि अनिशचं काय चाललंय? त्यावर अशोक मामा हसून म्हणतात, काय चाललंय हे त्यांचं त्यांनाच कळलं की नाही कुणास ठाऊक. त्यावर ईश्वर विचारतो, जाऊ दे तू बरा आहेस ना? त्यावर अशोक मामा म्हणतात, मला तिटकारा आहे या प्रश्नाचा. आणि ते म्हणतात, मी उत्तम आहे, जगातल्या कुणीही नाकारलं तरी. ईश्वर म्हणतो, अनिशने जे केलं त्यामुळे सगळ्यांनाच त्रास झालाय. त्यावर अशोक मामा म्हणतात, तो करून घेतला म्हणून, पण आता नाही. मुलांकडनं कुठलीही अपेक्षा करणं मी सोडून दिलं ईश्वर. ईश्वर थोडा थांबतो आणि म्हणतो, हे असं मलाही जमलं असतं तर. त्यावर अशोक मामा विचारतात, तुला काय झालंय? तू असा का चेहरा पाडलायस? त्यावर ईश्वर म्हणतो, काही नाही रे, घरोघरी मातीच्या चुली. त्यावर अशोक मामा विचारतात, म्हणजे काय? त्यावर तो म्हणतो, म्हणजे आपल्या दोघांच्याही मुलांना असंच वाटतं की सगळं बरोबर आहे आणि सोपं आहे. त्यावर अशोक मामा म्हणतात, दोघांच्याही मुलांचा म्हणजे? तुषारचा काही प्रॉब्लेम आहे का? त्यावर ईश्वर म्हणतो, छे छे छे, त्याचा कसला आला प्रॉब्लेम? ते मस्त आपल्या धुंदीत जगत असतात रे. प्रॉब्लेम आहे ना अशोक, त्यांच्या मागे जे राहतात त्यांना होतो. तो मस्त नोकरीच्या निमित्ताने इकडे तिकडे फिरत असतो, पण शेफालीने त्याला स्पष्ट सांगितलं की आता बास, दोघंही आता एका ठिकाणी राहू असं बघ. बाबांनाही आता आधाराची गरज आहे, ऐकलं नाही रे त्याने? त्यावर अशोक मामा विचारतात, मग? त्यावर ईश्वर म्हणतो, मग काय, शेफाली माहेरी निघून गेली, उर्मिला तिच्या आजारी आईची सेवा करते. ते पुढे विचारू लागतात, आता मला सांग, तुषार शेफाली एकत्र नाही, याला संसार म्हणायचा अशोक? त्यावर अशोक मामा म्हणतात, जाऊ दे रे ईश्वरा, कुणी काय करायचं हे आपण नाही ठरवायचं. या वयात फक्त जगण्यावर श्रद्धा ठेवायची, जिद्द ठेवायची. कुणी आपलं का करत नाही याचा विचार नाही करायचा, स्वतः उभं राहायचं. त्यावर ईश्वर म्हणतो, हो, पण आपल्या मुलांचं बरं चाललेलं नाही हे बघून वाईट वाटतं रे. त्यावर अशोक मामा म्हणतात, मोठी झाली आहेत ना ती, त्यांचा जगण्याचा निर्णय आपल्यावर नाही आहे. आपल्याकडं कामाचा व्याप काय कमी आहे का? आता मलाच बघ ना, माझी ही सुद्धा नोकरी गेली. का? तर 2 दिवस आजारी होतो म्हणून. जाऊ दे ना, दुसरी शोधू. जोपर्यंत आपल्यात ताकद आहे ना तोपर्यंत हिंमत हारणार नाही. काय ना, मुलांकडे वय आहे, आपल्याकडे अनुभव आहे. मुलांकडे पैसा आहे, आपल्याकडे सातत्य आहे. मुलांकडे बेफान वेग आहे, पण आपल्याकडे जगण्याचं भान आहे. आणि ते ईश्वरला समजावू लागतात, होईल काहीतरी, काळजी करू नको, करू आपण काहीतरी. इकडे ईशान भैरवी आणि अनिशची फोटो फ्रेम बनवून शोकेशमध्ये ठेवत असतो आणि त्याच्याच शेजारी त्याच्या आईवडिलांची फोटो फ्रेम ठेवतो. संयमी हे सगळं बघत असते. हे बघून तिला खूप छान वाटतं. ती त्याच्याजवळ जाऊन म्हणते, ईशान, नाईस यार, पण मी काय म्हणते, हे आपल्या रूममध्ये लाव ना. त्यावर ईशान म्हणतो, नाही, सगळ्यांना दिसलं पाहिजे आपलं नवीन कपल. तेवढ्यात अनिश आणि भैरवी तिथे येतात. भैरवी म्हणते, ईशान कशाला हे? त्यावर ईशान म्हणतो, माऊ मी ट्रेडिशन क्रिएट करतोय. त्यावर अनिश म्हणतो, काय ट्रेडिशन? तुझा फोन घेऊन टाके ना मी, काहीही बघायला लागलायस आजकाल. त्यावर ईशान म्हणतो, काका, परंपरा परंपरा जपतोय मी आपली. मी सगळ्यांचे फोटो इथे लावणार आहे आणि माझं लग्न झाल्यावर माझाही फोटो लावेल. त्यावर संयमी हसू लागते आणि म्हणते, ईशान ऐक ना, आजकाल जरा जास्तच लग्नाच्या गप्पा होत आहे ना, शोधायची का तुझ्यासाठी एखादी मुलगी? त्यावर ईशान म्हणतो, मी शोधेल हं. त्यावर संयमी म्हणते, शेंबूड आल्यावर रुमाल सापडता येत नाही तुला. आणि ती अनिशला सांगू लागते, काका, तुला माहिती आहे त्या दिवशी सारा याला काय म्हणाली? गो अँड गेट युअर हँकी. त्यावर अनिश हसू लागतो. ईशान संयमीला विचारतो, तुला कसं कळालं? त्यावर संयमी म्हणते, हमारे जासूस चारों ओर फैले है. आणि तो म्हणतो, इराने सांगितलं ना, ती इकडे नाही म्हणजे काही पण बोलू शकते, थांब, तिला फोनच लावतो. त्यावर संयमी म्हणते, ईशान, शेंबूड पूस ना. सगळेजण त्याला हसू लागतात आणि तो संयमीच्या मागे पळू लागतो. तेवढ्यात अशोक मामा येतात. काय गडबड चाललेली असते हे त्यांच्या लक्षात येत नसतं. तेवढ्यात त्यांचं लक्ष समोर ठेवलेला भैरवी अनिशच्या फोटोकडे जातं आणि अचानक ते आल्याचं सगळ्यांच्या लक्षात येतं. सगळेजण मागे बघू लागतात आणि एकदम शांत उभे राहतात. अशोक मामा शोकेसच्या जवळ जाऊन फोटोकडे बघू लागतात आणि सगळ्यांना विचारतात, यांचा फोटो इथे का लावलाय? त्यावर संयमी म्हणते, ते त्यांचं नवीन नवीन लग्न झालं आहे ना म्हणून. त्यावर अशोक मामा म्हणतात, पण इथं हॉलमध्येच का? आणि ते फुलराणीला आवाज देऊ लागतात.
फुलराणी, मला एक चहा करून दे ग. त्यावर अनिश म्हणतो, ती नाही आहे बाबा. अशोक मामा विचारतात, नाही आहे? त्यावर अनिश म्हणतो, म्हणजे घरात नाही आहे. अशोक मामा विचारतात, आज आली होती ना? त्यावर अनिश म्हणतो, हो आली होती, पण परत गेली. अशोक मामा विचारू लागतात, आज लवकर गेली? अनिश म्हणतो, हां आजही लवकर गेली. अशोक मामा ईशान आणि संयमी जवळ जाऊन विचारू लागतात, काय झालं? आजही तो परशुराम आला होता का? त्यावर ते दोघं काहीच बोलत नसतात. अशोक मामा सगळ्यांकडे बघतात आणि विचारू लागतात, अरे तुमचे असे चेहरे पडलेले काय आहेत? मी काय विचारतोय, काय झालंय? पण कोणीही काही बोलायला तयार नसतं. त्यावर अशोक मामा म्हणतात, मीच फोन करून विचारतो. आणि ते फुलराणीला फोन करण्यासाठी मोबाईल खिशातनं बाहेर काढतात. तेवढ्यात अनिश त्यांचा हात पकडून म्हणतो, बाबा फुलराणी आता परत येणार नाही. इकडे कियांची आई त्याला आवाज देत असते, पण तो कुठेच दिसत नाही. तेवढ्यात कपाटाच्या आतनं त्याचा आवाज येऊ लागतो. त्यामुळे ती कपाट उघडून बघते, तर कियान तिथे मोबाईलवर गेम खेळत असतो. त्याला कपाटात बसलेलं बघून त्याची आई म्हणू लागते, कियान तू इथे बसलायस, बाहेर ये आधी. आणि ती म्हणू लागते, काय रे, घरभर शोधून जीव हैराण झालाय माझा, अख्ख्या सोसायटीभर शोधून आले तुला, आणि तू इथे? कियान, तू आता ऐकणाऱ्यांमधला राहिला नाहीये, तुला ना चांगलं बदडूनच काढते. त्यांचा आवाज ऐकून देसाई घरात येतात आणि विचारू लागतात, रुपाली अगं काय झालंय, केवढा आवाज येतोय तुमचा? त्यावर ती म्हणते, अहो ओरडू नको, मग काय करू, हा सारखा माझा मोबाईल घेऊन गेम खेळत असतो. अभ्यास राहतो म्हणून त्याचा मोबाईल काढून घेतला तर तो कपाटात जाऊन गेम खेळतोय. त्या ईशानच्या नादी लागून हा पण हल्ली मोबाईलच बघतोय सारखा, अभ्यास करायचा पत्ता नाही. परीक्षेत नापास जर झाला तर काय माझगावकर येतील का? एरवी तर मोठ्या शिस्तीच्या गोष्टी करत असतात, मग स्वतःचा नातू काय करतोय याच्याकडे त्यांचं लक्ष नको? त्यावर देसाई म्हणतात, त्यांना तिकडे काही पण गोंधळ घालू दे, पण त्या ईशानमुळे जर आपला मुलगा बिघडत असेल तर मला एकदा माझगावकरांशी बोलावंच लागेल. इकडे अशोक मामा विचारतात, पण फुलराणीला काढून टाकण्यामागे काय कारण होतं? त्यावर भैरवी म्हणते, काय कारण होतं म्हणजे संयमीवर संशय घेतला तिने, खोटे आरोप केलेत तिच्यावर, अजून काय करायला हवं होतं मी? त्यावर अशोक मामा म्हणतात, मला सांगायला हवं होतं. त्यावर भैरवी म्हणते, बाबा तुम्ही घरी नव्हतात. त्यावर अशोक मामा म्हणतात, एरवी फालतू कारणासाठी फोन वापरतात, मग एक फोन करणं सुचलं नाही तुम्हाला? त्यावर भैरवी म्हणू लागते, का? माझ्या अधिकारात मी तिला काढून टाकू शकत नाही का? त्यावर अशोक मामा म्हणतात, अधिकार? काल आलेल्या माणसाला लगेच अधिकार मिळत नसतात, ते अधिकार कमवून दाखवावे लागतात, आणि फुलराणीने ते अधिकार कमवलेत. त्यावर भैरवी म्हणते, वा, म्हणून काय वाटेल तसं वागायचं का तिने? ती चुकली असेल तर? त्यावर अशोक मामा म्हणतात, तरीही तिला कुणाला शिक्षा देण्याचा अधिकार नाहीये. वेणूने तिला कामावर ठेवलंय, तुम्ही कोण तिला काढून टाकणारे? त्यावर भैरवी म्हणते, बरं आमचं जाऊ द्या, संयमी तर तुमची नात आहे ना, आणि तिच्याबद्दल कोणी असं वाईट बोललेलं चालेल का तुम्हाला? त्यावर अशोक मामा म्हणतात, नाही चालणार, पण तिनं जाणीवपूर्वक जर संयमीचा अपमान केला असेल तर तिला शिक्षा होणारच, पण ती शिक्षा मी करील, फक्त मी. हे ऐकून संयमी मात्र खूप घाबरते आणि अशोक मामा म्हणू लागतात, जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत तिला कुणीही कामावरून काढू शकत नाही. असं म्हणून अशोक मामा तिथून निघून जातात. अशोक मामांचं बोलणं ऐकल्यावर जर फुलराणी परत आली तर आपलं काय होईल या विचाराने संयमी कासावीस झालेली असते. आणि ती भैरवीला म्हणू लागते, जर फुलराणी आंटी त्यांना भेटली आणि तिने सगळं खरं सांगितलं तर? त्यावर भैरवी म्हणते, सांगू दे, आपण डिनाय करायचं. त्यावर संयमी म्हणते, त्यांना आपल्यापेक्षा जास्त तिचंच पटेल आणि ते तिच्यावरच विश्वास ठेवणार. त्यावर भैरवी म्हणते, म्हणून तर काढलंय ना मी तिला, तसंही मला या घरात माझ्या डोक्यावर बसणारं अजून दुसरं कोणी नकोय. पुढे संयमी विचारू लागते, माऊ एक विचारू, आता तू आणि अनिश काकांनी लग्न केलंय, सो ऑफिशियली यू आर अ पार्ट ऑफ धिस फॅमिली नाऊ. त्यावर भैरवी म्हणते, सो? त्यावर संयमी म्हणते, सो मग आपण इथे कायमचंच राहणार आहे का? त्यावर भैरवी म्हणते, नाही, नक्कीच नाही, आपण इथनं जाणार आहोत, पण लगेच नाही, थोड्या दिवसांनी. इकडे अशोक मामा फुलराणीला फोन लावत असतात आणि म्हणतात, अरे बापरे, ही फोन का उचलत नाहीये फुलराणी? तेवढ्यात दाराची बेल वाजते. अशोक मामाला असं वाटतं की फुलराणीच आली आणि ते दरवाजा उघडायला जातात. बघतात तर देसाई आणि त्यांचा ग्रुप दारात येऊन उभा असतो आणि ते विचारू लागतात, माझगावकर कुठे तुमचा दिवटा?
कुलदीपक. त्यावर अशोक मामा म्हणतात, दिवटा कुलदीपक म्हणजे अनिश बोलवतो त्याला. आणि ते अनिशला आवाज देऊ लागतात. त्यावर देसाई म्हणतात, अनिश नाही हो, ईशान. हे ऐकून अशोक मामा म्हणतात, बापरे, म्हणजे मामला काही स्वस्तात मिटणारा दिसत नाही, काय केलं त्यानं? त्यावर देसाई म्हणतात, काय केलं? अहो, आमच्या मुलाचं आयुष्य बर्बाद केलंय त्यानं. त्यावर अशोक मामा म्हणतात, डायरेक्ट आयुष्य? त्यावर ते म्हणतात, नाहीतर काय, सोसायटीतले सगळेच मुलं गेम खेळायला लागलेत मोबाईलवर. अहो, नको ते बघत असतात, अभ्यास नाही, काही नाही. त्यावर अशोक मामा म्हणतात, द्या 2 थोबाडीत आणि काढून घ्या ना मोबाईल. त्यावर देसाई म्हणतात, वा, तुमच्या मुलाच्या चुकीसाठी आमच्या मुलाला मारायचं? त्यावर अशोक मामा म्हणतात, तुम्हाला जमत नसेल तर मी मारतो. त्यावर देसाई म्हणतात, नाही, चालणार नाही, त्यापेक्षा तुम्हीच तुमच्या नातवाला सांगून ठेवा. तुमच्या ईशानमुळेच आमची मुलं बिघडलेत. आमची मुलं आमचाच मोबाईल चोरून लपून छपून बघत बसतात, तेही रात्र रात्र. कधी कपाटात तर कधी बेडखाली जाऊन मोबाईल बघतात. हे ऐकून अशोक मामा ईशानला बाहेर बोलवतात. ईशान विचारतो, काय झालं? त्यावर अशोक मामा म्हणतात, तुझ्यामुळे तक्रार घेऊन आलेत ही लोक. त्यावर भैरवी उठून बोलते, आता आल्या पावली मागे पण जाणारे ही लोक. आणि ती ईशानला म्हणते, तू घाबरू नकोस रे. हे ऐकून अशोक मामा भैरवीला म्हणतात, तू यात पडू नकोस. त्यावर भैरवी विचारते, का पडू नकोस? हे लोक मूर्खासारखे काहीही बोलतील आणि आपण ऐकून घ्यायचं? त्यावर प्रभूबाई म्हणतात, पाहिलं का, सगळ्यांना तोंडावर मूर्ख म्हणाली ही मुलगी. त्यावर भैरवी म्हणते, ओ प्रभूबाई, तुमचा याच्याशी काहीही संबंध नाही आणि तुमची मुलगी मोबाईल सोडून आणखी काय काय करते त्याच्याकडे जरा लक्ष द्या. हे ऐकून प्रभूबाईंना राग येतो आणि त्या भैरवीला म्हणतात, तू जास्त शहाणपणा करू नकोस. त्यावर भैरवी म्हणते, नसत्या भानगडीत पडू नका तुम्ही. मी काय म्हणले, तुमचा याच्याशी काहीही संबंध नाही, त्याच्यामुळे तोंड बंद. आणि ती बाकीच्यांना विचारू लागते, आणि तुमचं काय, तुमच्या मुलांना ईशानमुळे गेमचं व्यसन लागलंय असं म्हणणं आहे तुमचं? त्यावर ईशानची आई म्हणते, नाही नाही, ईशानमुळे नाही ग, तुझ्यामुळे. त्यावर भैरवी म्हणते, अच्छा, माझ्यामुळे? त्यावर बाकीचे म्हणू लागतात, तू त्याला वाढदिवसाला मोबाईल गिफ्ट दिला त्यामुळे झालं हे सगळं. त्यावर भैरवी म्हणते, माझ्या बाच्याला मी मोबाईल देईल, नाहीतर आणखी काही देईल. हे ऐकून ती म्हणू लागतात, याला म्हणतात पैशाचा माज. त्यावर भैरवी म्हणते, आहे, मला आहेत माझ्याकडे पैसे, आता तुमच्याकडे नाही आहेत, त्याला मी काय करणार? त्यावर देसाई म्हणतात, माझगावकर, आवराह तुमच्या नवीन सुनेला. त्यावर भैरवी म्हणते, त्यांना काय म्हणताय? माझ्याशी बोला. त्यावर ती म्हणतात, काय बोलायचंय, ही मुलं इथे येण्यापूर्वी असं वातावरण नव्हतं. त्यावर भैरवी विचारते, असं म्हणजे? त्यावर देसाईंची बायको म्हणते, असं म्हणजे आधी ना मुलं आमची ऐकायची. त्यावर भैरवी म्हणते, आता ऐकेनाशी झालीत. आणि काल आलेल्या या मुलांमुळे? याचा अर्थ तुमचे संस्कार किती थर्ड क्लास होते हे कळतं. त्यावर अशोक मामा म्हणतात, भैरवी तोंड सांभाळून बोल. त्यावर भैरवी म्हणते, 1 मिनिट, कुणी काहीही बोलेल आणि तुमची मुलं ते ऐकतात? मुलं आहे की मेंढरं? नॉनसेन्स. हिम्मत असेल तर घ्या मोबाईल काढून त्यांच्या हातातून, पण नाही, तुम्ही तसं नाही करणार. कारण तुम्हाला जेव्हा प्रायव्हेट बोलायचं असतं आणि तुम्हाला जेव्हा टी व्ही बघायचा असतो त्यावेळेस बरोबर तुम्ही तुमचा मोबाईल त्यांच्या हातात देतात आणि मग आमच्या नावाने गळे काढतात. ती पुढे म्हणते, एवढेच जर सुजाण पालक असाल ना तुम्ही, तर तुमच्या मुलांकडे लक्ष द्या. त्यांना कंटाळा आला तर तो कसा घालवायचा हे शिकवा त्यांना. पण तुम्ही नाही करणार हे. बापरे, केवढे कष्ट लागतात हे करायला. पण त्यापेक्षा दुसऱ्याच्या घरात येऊन हे असे राडे करायला काहीच कष्ट लागत नाही. ती पुढे म्हणते, तुमच्या मुलांना मोबाईल नीट वापरता येत नाही, यात दोष कोणाचा, मोबाईलचा का मुलांचा? आणि जा, हिम्मत असेल ना तर हे सगळं समजावं तुमच्या मुलांना, जा. त्यावरती चिडून म्हणतात, हे बघा माझगावकर. त्यावर भैरवी म्हणते, त्यांनी निदान तुम्हाला घरात तरी घेतले. पुन्हा जर ह्या अशा फालतू कंप्लेंट्स घेऊन परत आलात ना तर मी तुम्हाला दारातनंच हाकलेल. एवढं सगळं ऐकल्यावर सगळीजण म्हणतात, काय उद्धट बाई आहे, आणि ती तिथनं निघून जातात. सगळे निघून गेल्यावर अशोक मामा भैरवीला म्हणतात, स्वतःला या घरची सून म्हणवतेस आणि हे काय चाललंय? फुलराणीला काढून टाक, याला हकलून दे, त्याला हकलून दे, ही काय वागण्याची पद्धत झाली? त्यावर भैरवी म्हणते, हे तुम्ही बोलताय? त्यावर अशोक मामा म्हणतात, म्हणजे? त्यावर भैरवी म्हणते, नाही म्हणजे तुम्हाला कधी कुणाशी चांगलं बोलताना पाहिलं नाही आहे मी. खरं तर हे तुम्ही बोलायला हवं होतं. त्यावर अशोक मामा म्हणतात, पण तुझा बोलायचा टोन?
त्यावर भैरवी म्हणते, अशा माणसांशी ह्याच शब्दात आणि याच टोनमध्ये बोलायला पाहिजे. हीच त्यांची लायकी आहे. आणि ते जर मुलांना काही बोलत असतील तर मला फरक पडतो. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.